नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद। मागील क्लासमध्ये आपण आपलं प्रॅक्टिस सेट 3.2 चा तिसरं, चौथं, पाचवं गणित घेऊन व्यवस्थितरित्या आपलं प्रॅक्टिस सेट 3.2 संपवलं। मागीलला व्हिडिओ बघला नसाल तर प्लीज बघून घ्या, जेणेकरून या व्हिडिओमध्ये जे काय आपण पार्ट शिकणार आहोत ते तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल। आजच्या तारखेमध्ये आज आपल्याला आर्क ऑफ अ सर्कल हा पॉइंट व्यवस्थित शिकायचा। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि आपला आजचा पॉइंट। सर्वात अगोदर पॉइंट आहे, काय पॉइंट आहे सर? आर्क ऑफ अ सर्कल। आर्क ऑफ अ सर्कल म्हणजे वर्तुळ कंस। आतापर्यंत आपल्याला वर्तुळाबद्दल काय माहित आहे सर? आपल्याला माहित आहे जे वर्तुळाचं सर्कमफरन्स आहे त्याची व्हॅल्यू ही 2πr असते आणि हा जो गोलाईचा पार्ट आहे त्याला आपण सर्कमफरन्स म्हणतो। त्याचे आजपर्यंत आपण कधी तुकडे पाडलेत का? नाही। पण यावेळेस काय करायचंय, एक सिकंट असेल, के नावाची सिकंट असेल, ते आपल्याला आपल्या सर्कल मधून पास करायचे। बघा स्टेटमेंट काय म्हणते, अ सिकंट डिवाइड्स अ सर्कल इन 2 पार्ट्स। ही जी सिकंट आहे ती आपल्या सर्कलला किती पार्ट मध्ये डिवाइड करायली? 2 पार्ट्स। समजा मी पहिल्या पार्टला नाव दिलं, हा पहिला पार्ट, हा दुसरा पार्ट, ठीक आहे। हे दोन पार्ट पडले या सिकंट मुळे। पुढचं, एनी 2 ऑफ दिस 2 पार्ट्स अँड द कॉमन पॉइंट ऑफ द सर्कल अँड द सिकंट कॉन्स्टिट्यूट अँड आर्क ऑफ अ सर्कल। या दोघांपैकी कोणताही एक पॉइंट, समजा हा पहिला पार्ट, या पार्ट पैकी जे ए बिंदू एंड पॉइंट, बी बिंदू एंड पॉइंट आहे, तिथून ए, वाय आणि बी एवढं जे अंतर राहणार आहे त्याला आपल्याला आर्क ऑफ अ सर्कल म्हणता येते। काय म्हणता येते? आर्क ऑफ अ सर्कल, वर्तुळ कंस म्हणता येते। नंतर द पॉइंट ऑफ अ इंटरसेक्टिंग ऑफ सर्कल अँड सिकंट आर कॉल्ड द एंड पॉइंट्स ऑफ द सर्कल। म्हणजे दुसरा पॉइंट आहे एंड पॉइंट्स ऑफ अ आर्क। म्हणजे जे काय आपला आर्क तयार झालाय, वरचा एक नंबरचा ए वाय बी म्हणा किंवा ए एक्स बी म्हणा, त्याचे जे एंड पॉइंट आहे ते काय आहेत? ए आणि बी आहे। काय आहेत? एंड पॉइंट ए अँड बी आहे। ओके सर, इथपर्यंत क्लिअर। नंतर एंड पॉइंट झाल्याच्या नंतर पॉइंट आहे, in figure 3.29 due to secant K we get the arc of a circle with center C, arc AYB and arc AXB। सेंटर C असलेल्या वर्तुळामध्ये दोन आर्क आपल्याला भेटलेत। कोणते आर्क भेटलेत? आर्क AYB YB आणि दुसरा आर्क AXB AXB। आर्कचं नाव असंच लिहितात। सर्वात अगोदर ARC आर्क लिहायचं आणि त्याचा सुरुवातीचा पॉइंट ए तो कुठपर्यंत चलाय वाय आणि त्याचा एंड पॉइंट बी AYB। सुरुवातीला लिहायचं आर्क, नंतर सुरुवातीचा पॉइंट ए तो कुठपर्यंत चलाय एक्स आणि शेवटचा पॉइंट बी AXB हा दुसरा आर्क। दोन्ही आर्कचे नाव आपल्याला लिहिता आले पाहिजे, ठीक आहे। एंड पॉइंट समजल्याच्या नंतर आता जे दोन पार्ट पडलेत, मेजर आर्क आणि मायनर आर्क, याची डेफिनेशन पुस्तकात काय दिली ते बघू। If the center of the circle is on the one side of the secant, then the arc on the side of the center is called the major arc। म्हणजे काय? वर्तुळाचं सेंटर सी ज्या आर्क मध्ये प्रेझेंट आहे त्या आर्कला आपल्याला मेजर आर्क म्हणायचं। कोणता आर्क म्हणायचा? मेजर आर्क। मेजर आर्क। सध्याच्याला आपलं जे सेंटर आहे ते कोणत्या आर्क मध्ये प्रेझेंट आहे? एक नंबरच्या आर्क मध्ये प्रेझेंट आहे, म्हणून जे एक नंबरचा आर्क आहे तो आपल्यासाठी मेजर आर्क झाला आणि जो 2 नंबरचा आहे तो आपल्यासाठी मायनर आर्क झाला। मायनर आर्क झाला। काय म्हणते? अँड द आर्क विच इज ऑन द अदर साइड ऑफ द सेंटर इज कॉल्ड द मायनर आर्क। सेंटर एक नंबर मध्ये अवेलेबल आहे म्हणून तो मेजर आर्क, दुसऱ्या बाजूला असलेला आर्क हे आपला मायनर आर्क झाला। ठीक आहे सर, दोन्ही पॉइंट आपल्याला समजले। मेजर आर्क कशाला म्हणायचं आणि मायनर आर्क कशाला म्हणायचं हे दोन्ही पॉइंट आपल्याला व्यवस्थित समजले। आता हे सर्व पॉइंट समजल्याच्या नंतर आपल्या पुढे पॉइंट आहे सेंट्रल अँगल। तो सुद्धा आपण लगेच समजून घेऊया। आपला सेंट्रल अँगल पॉइंट, आपल्या पुढे पॉइंट आहे सेंट्रल अँगल। अँगल बद्दल आपल्याला माहित आहे सर, अँगलला एक शिरोबिंदू असतो, व्हर्टेक्स असतो, त्याच्यापाशी अँगल तयार होत असतो। म्हणजे सेंट्रल अँगलची डेफिनेशन जर आपण पुस्तकात वाचवली तर काय म्हणते, when the vertex of an angle is the center of the circle it is called a central angle। म्हणजे एकदम सोपा आहे। ज्या अँगलचा व्हर्टेक्स शिरोबिंदू सेंट्रलला असतो त्या अँगलला आपल्याला सेंट्रल अँगल म्हणायचे। कोणता अँगल? सेंट्रल अँगल, केंद्रीय कोन।
सेंट्रल अँगल. एवढं सोपं आहे सेंट्रल अँगल. आता याच्या पुढचं पॉइंट काय, इन दी फिगर 3.30 ओ इज अ सेंटर ऑफ सर्कल. हा जो ओ पॉइंट आहे ते आपलं सेंटर आहे, सर्कलचंही सेंटर आहे आणि आपल्या सेंट्रल अँगलचं सुद्धा सेंटर आपल्याला ओच आहे. नंतर अँगल AOB इज अ सेंट्रल अँगल. अँगल AOB हा जो अँगल तयार व्हायला आहे त्याचं की व्हर्टेक्स हे सेंटरला आहे, त्या अँगलला आपल्याला अँगल AOB त्याचं माप थिटा दिलंय, त्याला आपल्याला सेंट्रल अँगल म्हणता येते. ओ इज अ सेंटर अँगल AOB इज अ सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल ऑल्सो डिवाइड्स अ सर्कल इंटू 2 आर्क्स. म्हणजे जे सेंट्रल अँगल तयार व्हायला आहे ते सेंट्रल अँगल आपल्या सर्कलचे 2 तुकडे पाडतो. बघा, सेंट्रलच्या अँगलच्या आतमध्ये तयार होणारा एक तुकडा आणि सेंट्रल अँगलच्या बाहेर होणारा दुसरा तुकडा, हे सेंट्रल अँगलमुळे पडलेले सर्कलचे 2 तुकडे आपल्याला दिसायले. ठीक आहे, हे झालं सेंट्रल अँगल बद्दल थोडीफार माहिती. उदाहरणामध्ये याचं माप 30 डिग्री, 40 डिग्री, 60 डिग्री असं दिलं जाते आणि सांगितलं जाते की इन दिस फिगर अ मेजर ऑफ सेंट्रल अँगल इज 45 डिग्री, 60 डिग्री असं आपल्याला माप दिलं जाते. ठीक आहे, थोडक्यात आपण सेंट्रल अँगल समजून घेतला. पुढचा पॉइंट आहे आपल्या पुढं मेजर ऑफ अन आर्क. आता जे आपल्या पुढे सर्कल असतो, सर्कलचं पूर्ण माप किती डिग्री असते हो? पूर्ण माप असते 360 डिग्री. ओके सर. आणि जे सेंट्रल अँगल आहे, समजा मी इथून एक रेडियस काढली, तर या रेडियस पासून पूर्ण अँगलचं माप किती डिग्री असेल? पूर्ण अँगलचं माप सुद्धा 360 डिग्रीच असेल. तर याच पॉइंटवरून आपल्याला पॉइंट शिकायचा मेजर ऑफ अन आर्क. पेज नंबर 59 वरून मी जाणार आता पेज नंबर 60 वर. तुम्ही सुद्धा तुमच्या पुढे पुस्तक ठेवा आणि आपण काय शिकालो, आपल्याला काय काय पॉइंट बघायचे हे सर्व पॉइंट आपल्याला दिसले पाहिजे. ठीक आहे, पेज नंबर 60 वर आल्याच्या नंतर आपल्या पुढे आहेत काही पॉइंट. पहिला पॉइंट आहे मेजर ऑफ अ मायनर आर्क इज इक्वल्स टू द मेजर ऑफ इट्स करस्पॉन्डंट सेंट्रल अँगल. इन दी फिगर 3.30 मेजर ऑफ सेंट्रल अँगल AOB इज थिटा. आता मेजर आपल्याला बघा, सर्कलचे 2 पार्ट असतात माहिती आहे. सेंट्रल अँगलमुळे सर्कलचे 2 पार्ट पडायले. हा पहिला पार्ट आहे तो मायनर आर्क आहे, छोटा तुकडा, मायनर आर्क, लघु कंस. जो मोठा तुकडा आहे त्याला आपल्याला नाव दिले मेजर आर्क, विशाल कंस. या 2 कंसामुळे हे 2 कंस मिळून आपला पूर्ण सर्कल तयार करतात. ठीक आहे सर. मग या मेजर आर्क आणि मायनर आर्क दोघांचे काहीतरी मापे तर असतील. ते मापे कसे असतील? मेजर ऑफ मायनर आर्क म्हणजे लहानवाल्या कंसाचं माप इज इक्वल्स टू द मेजर ऑफ इट्स करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. जे लहानवाला कंस आहे, मी ज्या कंसाला ड्रॉ केलो ते आपला मायनर आर्क आहे, लघु कंस आहे. त्याचं माप हे त्याच्याच संबंधित असलेल्या सेंट्रल अँगलच्या मापा एवढं असते, हे आपल्याला बोलायचे. म्हणजे काय सर? मेजर आर्क APB इज इक्वल्स टू त्याच्या संबंधित असलेला सेंट्रल अँगलचं माप किती डिग्री आहे? थिटा आहे. उदाहरणामध्ये काय काय दिले जाते समजा. उद्या आता पुढल्या एक्सरसाइज मध्ये आपल्या 3.3 मध्ये थिटाचं माप, जर थिटाचं माप उदाहरणामध्ये 45 डिग्री दिलं असेल तर त्याच्या समोरचा जो आर्क आहे, त्याच्या करस्पॉन्डिंग जो आर्क आहे त्याचं माप सुद्धा 45 डिग्रीच येणार आहे. थोडक्यात एवढं समजालंय सर, जे सेंट्रलला अँगल तयार होते की नाही त्याच्या पुढचा जे कंस राहते हे दोघही एकाच मापाचे असतात सर. एकदम भारी सर. आता पहिला पॉइंट आपल्याला समजला. दुसरा पॉइंट काय म्हणतो? मेजर ऑफ मेजर आर्क इज इक्वल्स टू 360 मायनस मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मायनर आर्क. सर, पहिल्या पॉइंट मध्ये आपण लघु कंसाचं मायनर आर्कचं माप काढायला शिकलो. दुसऱ्या पॉइंट मध्ये आपल्याला जो दुसरा पॉइंट आहे आपला मेजर आर्कचं माप काढायचं, ते कसं काढणार? आता मला तर माहित आहे की पूर्ण सर्कलचं माप हे 360 डिग्री असते. जर या पूर्ण सर्कल मधून मी हे छोटा जर तुकडा काढून टाकला, मायनर आर्क जर काढून टाकला, थिटा जर काढून टाकला, 360 मायनस थिटा जर केलं, हे तर मला मेजर ऑफ मेजर आर्क विशाल कंसाचं माप मिळणार आहे. ओके सर. देअरफॉर पूर्ण कंसाचं माप आहे 360 मायनस मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मायनर आर्क. मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मायनर आर्क, मायनर आर्कचं माप आहे, नाव आहे मेजर आर्क APB
इज इक्वल्स टू 360 मायनस थिटा. आता प्रश्न कसा देतात सर आपल्या एक्सरसाइज मध्ये? प्रश्न सोपा देतात. समजा APBचं माप तुम्हाला उदाहरणार्थ मी इथं लिहितो. उदाहरणार्थ APBचं माप, आर्क APBचं माप दिलंय समजा 70 डिग्री. हे माप किती आहे? 70 डिग्री आहे. तर तुम्हाला AQBचं माप काढायला सांगतात. आता आपल्याला माहित आहे की सर पूर्ण सर्कलचं माप तर 360 असते. 360 मधून जर मी एवढा तुकडा मायनस केला, 70 जर मायनस केले, 360 मधून 70 गेल्यावर 290 हे आपल्या विशाल कंसाचं मेजर आर्कचं माप मिळणार आहे. इथं आपल्याला तीनच गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट, पूर्ण सर्कलचं माप 360 डिग्री असते. दुसरी गोष्ट, मेजर ऑफ मायनर आर्क हे त्याच्या संबंधित असलेल्या थिटा बरोबर असतो. आणि मेजर ऑफ मेजर आर्क हे पूर्ण सर्कलमधून छोटा तुकडा मायनस केला की मेजर ऑफ मेजर आर्क आपल्याला भेटते. मेजर आर्कचं माप आपल्याला भेटते. एकदम सविस्तर, संपलं. तिसरा पॉइंट आहे आपल्या पुढं, मेजर ऑफ सेमी सर्कल आर्क दॅट इज द सेमी सर्कल इज 180. आता मला सांगा, जर एखादा सर्कल असेल, सर्कलचं पूर्ण माप जर 360 डिग्री असेल आणि त्याचे दोन तुकडे पाडले म्हणजे 2 न भागलं, 360 ला 2 न भागल्यावर 180 येणार आहे. म्हणजे वरचा तुकडा सुद्धा 180 डिग्रीचा राहील, खालचा तुकडा सुद्धा 180 डिग्रीचा राहील. आणि थोडक्यात जे सेमी सर्कल आहे, अर्धवर्तुळ आहे, त्याचं माप 180 डिग्री असते हे आपल्याला कळलं. भले ते वरचा असू द्या, मेजर आर AQB असू द्या, मेजर आर AQB असो किंवा मेजर आर KPB असो, मेजर आर KPB, दोघांचंही माप हे सेमी सर्कल एवढं असते आणि सेमी सर्कलचं माप हे 180 डिग्री असते. हे आताच आपण इथं बघितलं. हे झालं आपला तिसरा पॉइंट. चौथा पॉइंट एकदम सोपा आहे, जे आपण बोलत आलो त्याच्यासारखाच आहे. फोर्थ पॉइंट आहे, मेजर ऑफ कंप्लीट सर्कल इज 360. ओके सर, हे माहित आहे. चौथा पॉइंट आहे, मेजर ऑफ कंप्लीट सर्कल इज 360. म्हणजे पूर्ण सर्कलचं माप हे 360 डिग्री असते आणि पूर्ण सर्कलच्या जे सेंट्रल अँगल आहे त्याचं माप सुद्धा 360 डिग्रीच असते. एकदम बढिया, एकदम सविस्तर. आपण आपलं पेज नंबर 59 वरला पूर्ण पॉइंट, पेज नंबर 60 वरले हे चारही पॉइंट व्यवस्थित संपवले. का? कारण आपल्याला 3.3 मध्ये या सर्व पॉइंटचा यूज करून आपली प्रॅक्टिस सेट 3.3 संपवायची. ठीक आहे. याच्या पुढचा पॉइंट आहे कॉन्ग्रन्स ऑफ आर्क. हे आपल्याला कसं समजून घेता येईल ते आपण लगेच बघू. आणि आपला पुढचा पॉइंट आहे कॉन्ग्रन्स ऑफ आर्क. म्हणजे दोन आर्क हे केव्हा कॉन्ग्रंट असू शकतात हे आपल्याला शिकायचे. आपण आतापर्यंत काय शिकलो? दोन ट्रायंगल हे कॉन्ग्रंट केव्हा असू शकतात, दोन सेगमेंट हे कॉन्ग्रंट केव्हा असू शकतात, म्हणजे दिसायला सारखे मापानं सारखे हे केव्हा होऊ शकतात हे आपल्याला बघायचे. त्यासाठी आपल्याला पुस्तकामध्ये एक डायग्राम दिली. त्या डायग्राम मध्ये जेवढा पार्ट आपल्याला लागते, आपण ज्याच्यावरून समजून घेऊ शकतो, त्याच्यावरून मी ही डायग्राम काढलेली. यामध्ये एक आहे मोठा सर्कल, एक आहे छोटा सर्कल. हा वाला जो आहे मोठा आणि त्याच्यामध्ये आहे आपला छोटा सर्कल. याच्यानंतर मोठ्या सर्कलमध्ये सेंटर आहे C, मोठ्या सर्कलचा सेंटर आहे C आणि छोट्या सर्कलमध्ये सेंटर सुद्धा आहे C, म्हणजे C हे एक कॉमन सेंटर आहे. मोठ्या सर्कलची रेडियस CD आणि CE, मोठ्या सर्कलची रेडियस CD आहे आणि CE आहे. छोट्या सर्कलची रेडियस AC आणि BC, AC आणि BC हे छोट्या सर्कलची रेडियस आहे. ओके सर, दोघांची ओळख झाली, आपल्याला डायग्रामची ओळख झाली. मोठ्या सर्कलमध्ये सेंट्रल अँगल कोणता तयार व्हायला? मोठ्या सर्कलमध्ये सेंटर पासी DCE, अँगल DCE तयार व्हायला, त्याचं माप आहे 70 डिग्री. अजून केलंय, पुस्तकात दिलंय, त्यावरून आपण घेतलं. छोट्या सर्कलमध्ये सेंट्रल अँगल कोणता तयार व्हायला? हे जो छोटा सर्कल आहे त्याच्यामध्ये सेंट्रल अँगल व्हायला ACB. ACBचं माप, अँगल ACBचं माप 70 डिग्री आहे. दिलेल्या अँगलवरून, सेंट्रल अँगलवरून आपण घेतलं. जर सेंट्रल अँगलचं माप जर 70 डिग्री असेल मोठ्या सर्कलमध्ये, बघा मोठ्या सर्कलमध्ये जर सेंट्रल अँगलचं माप जर 70 डिग्री असेल तर त्याच्या संबंधित असलेला आर्क, जो आर्क रेड कलरने मी हायलाइट केलं, डार्क केलं, त्या आर्कचं माप सुद्धा 70 डिग्री पाहिजे. म्हणजे मायनर आर्क इज इक्वल्स टू AB. मोठ्या सर्कल आहे ना, मोठ्या सर्कलमध्ये AB न येता लिहिण्यात चुकलं, आर्क DEचं माप सुद्धा किती डिग्री आलं पाहिजे? 70 डिग्रीच आलं पाहिजे. ओके सर, एवढं आपल्याला जे जुनी माहिती आहे
जुनं आपलं शिकलो त्याच्यावरून आपल्याला इथपर्यंत समजालंय. छोट्या सर्कलमध्ये सेंट्रल अँगल जर 70 असेल तर त्याच्या करस्पॉन्डिंग असलेला आर्क AB चं माप सुद्धा किती पाहिजे? 70च पाहिजे. आर्क AB चं माप सुद्धा पाहिजे 70 डिग्री. म्हणजे या आर्कचं माप सुद्धा यायलंय 70 डिग्री, ह्या आर्कचं माप सुद्धा यायलंय 70 डिग्री. पण असं कसं हो सर? छोट्या सर्कलचा हा आर्क आहे 70 डिग्री, मोठ्या सर्कलचा हा आर्क आहे 70 डिग्री. दोघे दिसायला बरोबर तर दिसणार येतं. AB हा छोटा दिसायलाय, D या मोठा दिसायलाय. म्हणजे अशी कोणती तरी कन्सेप्ट आहे जे आपल्याला आर्क कॉन्ग्रंट दाखवण्यासाठी महत्वाची आहे. आता याच्यासाठी काय करू? आपण एका दुसऱ्या आर्क मध्ये जाऊ. आता आर्क DE आणि आर्क EF साठी बघा. आर्क DE हा वाला आपला जुना आर्क आणि आर्क EF याला मी हायलाइट करतो काळ्या पेननं. आर्क EF आहे. या दोन आर्क मध्ये आपल्याला काय बघताय? पहिल्या आर्कचं सेंटर आहे C. ओके सर. दुसऱ्या आर्कचं सेंटर सुद्धा आहे Cच. रेडियस काय आहे सर? किंवा सेंट्रल अँगल काय आहे? पहिल्या आर्कचा साठी सेंट्रल अँगल 70 डिग्री आहे. ओके सर. दुसऱ्या आर्क EF साठी सेंट्रल अँगल 70 डिग्रीच आहे सर. ओके. रेडियस काय आहे? DE चा जो आर्क आहे त्याच्या संबंधित रेडियस आहे CD आणि EC किंवा EC आणि CF ही दुसऱ्याची आहे. जो दुसरा आर्क आहे EF त्याची रेडियस काय आहे? CE आहे आणि EC किंवा FC आहे. आता मला सांगा, जो पहिला आर्क आहे त्याची रेडियस CE आहे, जो दुसरा आर्क आहे त्याची सुद्धा रेडियस CE आहे. म्हणजे CE ही रेडियस हे दोघांची आहे. हे लालवाला जो आर्क आहे DE त्याची सुद्धा रेडियस एकच, EF जे आहे त्याची सुद्धा रेडियस एकच, सेंट्रल अँगल सुद्धा 70-70. म्हणजेच दिसायलाय बघा, दोन आर्क हे सारखेच दिसायलेत. म्हणजे दोन आर्क जर कॉन्ग्रंट बघायचे असतील, दाखवायचे असतील, तर त्यांच्या संबंधित असलेले सेंट्रल अँगल एकाच मापाचे पाहिजे, जे की 70-70 डिग्री आहेत आणि त्यांची रेडियस सुद्धा एकच पाहिजे, तरच ते दोन आर्क कॉन्ग्रंट येऊ शकतात. बघा आपल्या पुस्तकामध्ये एक स्टेटमेंट दिलं हायलाइट करून. 2 आर्क आर कॉन्ग्रंट. दोन आर्क कॉन्ग्रंट होऊ शकतात किंवा इफ देअर मेजर्स अँड रेडाय आर इक्वल. मेजर्स म्हणजे सेंट्रल अँगल आणि रेडाय म्हणजे दोघांचीही रेडियस जर सारखी झाली, सेंट्रल अँगल जर सारखे झाले, तरच ते दोन आर्क कॉन्ग्रंट होऊ शकतात. आता बघा का आर्क D. आता आर्क D इथं बघू. आर्क DE अँड आर्क GF पुस्तकामध्ये बघा, आर्क DE आणि आर्क GF हे कॉन्ग्रंट आहेत. कशामुळं? आर्क DE चा सेंट्रल अँगल 70 आहे, आर्क GF चा संबंधित सेंट्रल अँगल 70 आहे आणि दोघांची रेडियस CD, CE, CF, CG हे एकाच वर्तुळाच्या रेडियस आहेत. म्हणजे दोघांची रेडियस सारखी आहे, सेंट्रल अँगल सारखा आहे. म्हणून आर्क DE अँड आर्क GF आर कॉन्ग्रंट इज रिटन इन द सिम्बॉल. सिम्बॉल मध्ये कसं लिहायचं? आर्क DE हे कॉन्ग्रंटचं साइन वापरायचं आणि आर्क GF लिहून हे आपल्याला आता हे सिम्बॉल आपल्या पुढल्या धड्यामध्ये यूज करायचं आहे. याला व्यवस्थित बघा. जर हा पॉइंट तुम्हाला अवघड जात असेल, हा पॉइंट तुम्हाला नवीन वाटत असेल, तर मागले व्हिडिओ पुन्हा एकदा रिवाइज करा, जेणेकरून हा पार्ट तुम्हाला सोपं जाईल. सोपा आहे. या पॉइंटमध्ये एवढंच सांगायचंय सर, दोन आर्क जर कॉन्ग्रंट तुम्हाला जर घ्यायचे असतील तर त्याचे सेंट्रल अँगल रेडियस हे एकाच मापाची पाहिजे, तरच तुम्ही दोन आर्क कॉन्ग्रंट घेऊ शकता, नाहीतर घेऊ शकत नाही. हे आपण छोटा सर्कल मोठा सर्कल घेऊन उदाहरणं घेऊन व्यवस्थित बघितलंय. आय होप तुम्हाला हे पूर्ण पॉइंट समजला असेल तर अशा जबरदस्त व्हिडिओला एक लाईक तो बनता आहे. पुढला पॉइंट आहे आपल्या पुढं. पुढला पॉइंट पुढल्या पेजवर पेज नंबर 61 वर आहे. प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर्क. आतापर्यंत आर्क आपण बघितले, कॉन्ग्रंट आर्क कसे असतात ते सुद्धा बघितले. आता त्या आर्कची आपल्याला सम घ्यायचे, बेरीज करता आली पाहिजे. हे पॉइंट आपल्याला शिकायचे पेज नंबर 61 वरील प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर्क मध्ये. प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर्क. समजा ही एका मुलीची बांगडी आहे. शाळेमध्ये खो खो खेळताना त्या मुलीची बांगडी तुटली आणि हा जो लाल कलरचा तुकडा आहे हा एक तुकडा पडला आणि जो निळा कलरचा तुकडा आहे हा एक तुकडा पडला. आता त्या खो खो खेळताना
बांगडी तुटली आणि त्याच ठिकाणी प्रेझेंट होते एक मॅथचे टीचर. आता मॅथचे सर प्रेझेंट होते. मग तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की बाबा हे जर दोन तुकडे मला जोडायचे असतील तर त्या ठिकाणी कोणता ना कोणता पॉइंट कॉमन पॉइंट पाहिजे तरच ते दोन तुकडे जोडू शकतात. आता समजा ह्या आर्कमध्ये या सर्कलमध्ये ABC हा एक आर्क आहे जे की मी लाल कलरनं थोडासा हायलाइट केला. CDE हा निळ्या कलरचा आर्क आहे जे की निळ्या कलरने डार्क केलेला आहे. जर या दोघांची सम घ्यायची असेल तर C हा कॉमन पॉइंट आहे असं आपल्याला सांगावं लागते. जर C हा कॉमन पॉइंट असेल तरच मी ABC प्लस CDE या दोघांची बेरीज घेऊ शकतो आणि मोठा आर्क ACE तयार करू शकतो. हेच आपल्याला प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर्क हे समजून सांगते. सर इट मीन्स मेजर आर्क ABC, टोटल मेजर आर्क ABC प्लस मेजर आर्क CDE, मेजर आर्क CDE या दोघांची जर सम घेतली तर मेजर आर्क ACE भेटते. टोटल A पासून ते कॉमन पॉइंट C पासून ते एंड पॉइंट E पर्यंतची आर्क आपल्याला भेटून जाते. केव्हा? जेव्हा या दोघांची बेरीज होईल तेव्हा. आता सर आपल्या प्रॅक्टिस सेटमध्ये उदाहरणं कसे येतात ते सुद्धा बघू. उदाहरणामध्ये तुम्हाला दिलं जाते मेजर आर्क ABC तुम्हाला दिलं जाते 110 डिग्री. हे लाल कलरचं जे आर्क आहे त्याचं माप तुम्हाला 110 डिग्री दिलंय. मेजर आर्क CDE जे निळ्या कलरचं आर्क आहे त्याचं माप तुम्हाला 100 डिग्री दिलंय आणि मेजर आर्क ACEचं माप तुम्हाला काढायचे. टोटल ACE जर काढायचा असेल तर दोघांची या बेरीज केली पाहिजे. म्हणून आर्क ABC and आर्क CDE have कॉमन पॉइंट C. ABC आणि CDE मध्ये C हा कॉमन पॉइंट आहे. म्हणून तर मेजर आर्क ACE जर काढायचा असेल तर मेजर आर्क ABC प्लस मेजर आर्क CDE करावं लागणार. सर ABCचं माप दिलंय 110 डिग्री, CDEचं माप दिलंय 100 डिग्री. दोघांची बेरीज केली तर मेजर आर्क ACEचं माप आपल्याला 210 डिग्री मिळालं. एवढं माप आपल्याला 210 डिग्री मिळालं. या दोघांची बेरीज करून आपल्याला माप मिळालेलं आहे 210 डिग्री. ओके सर, हे गणित आपल्याला जमलं, हे पटलं आपल्याला. दोन आर्कची बेरीज आपल्याला करता आली. अजून एक उदाहरण घेऊ सर. चला ठीक आहे. दुसरं उदाहरण आहे मेजर आर्क BC दिले तुम्हाला 70 डिग्री. आता मेजर आर्क BC कुठं आहे? एवढा तुकडा मी थोडंसं हायलाइट करायला तुम्हाला दिसत असेल. BC इथं आहे. BCचं माप दिलंय 70 डिग्री आणि मेजर आर्क ABचं माप दिले 75 डिग्री. AB कुठं आहे? इकडला पार्ट AB आहे 75 डिग्री. ओके सर, एवढा BCचं माप 70 डिग्री, ABचं माप 75 डिग्री. तर ACचं माप काढायचे. टोटल A पासून ते C पर्यंतचं अंतर काढायचे. आता दोघांमध्ये कॉमन पॉइंट कोण आहे? मेजर आर्क BC अँड आर्क AB हॅव कॉमन पॉइंट B. दोघांमध्ये कॉमन पॉइंट यावेळेस कोण आहे? B आहे. म्हणजे AB प्लस BC ची बेरीज मी करू शकतो. मेजर आर्क AC इज इक्वल्स टू मेजर आर्क AB प्लस मेजर आर्क BC. ABचं माप दिलंय 75 डिग्री म्हणून 75, BCचं माप दिलंय 70 डिग्री म्हणून 70. दोघांची बेरीज केली तर ACचं माप 145 डिग्री आलं. टोटल A पासून ते C पर्यंतचं माप 45 डिग्री. हे उदाहरण आपण आपल्या मनानं काही किमती घेऊन सोडवले. तुम्हाला हा पॉइंट समजला असेल. आता बघा बरं, आपण नुसते पॉइंटवर पॉइंट शिकत चलो, थेअर प्रॉपर्टीवर प्रॉपर्टी शिकत चलो. याचा अर्थ आपली जे प्रॅक्टिस सेट 3.3 आहे हे एका युद्धासारखे आपल्याला सॉल्व्ह करायचे आणि एक एक हत्यार, एक एक इन्स्ट्रुमेंट आपण आपल्या सोबत घेऊन जाणार आहोत. सर्वात अगोदर काय शिकलो होतो की आर्क ऑफ अ सर्कल, सर्कलचे आर्क कसे असतात, मेजर आर्क, मायनर आर्क, हे एंड पॉइंट, हे सर्व व्यवस्थित शिकलो. त्याच्यानंतर शिकलो सेंट्रल अँगल, सेंट्रल अँगल कसा असतो, टोटल अँगल कसा असतो, त्याचे दोन पार्ट पडतात, मेजर आर्क पार पडतो, मोठा, हे सर्व पॉइंट आपण बघलो. हे सर्व तुम्हाला मागे पुन्हा एकदा बघायचं आहे. त्याच्यानंतर काय शिकलो? त्याच्यानंतर शिकलो की मेजर ऑफ अन आर्क, आर्कचे प्रकार जेवढे पडतात त्याचे माप आपल्याला घ्यायचे. पहिलं शिकलो मायनर आर्कचं मेजर हे त्याच्या सेंटर बरोबर असते. मेजर आर्कचं मेजर हे 360 मधून मायनर आर्क काढून टाकला की आपल्याला मेजर आर्कचं माप भेटते. नंतर सेमी सर्कलचं माप हे 180 डिग्री असते.
नंतर मेजर ऑफ कंप्लीट सर्कलचं माप हे 360 डिग्री असते. एक एक पॉइंट आपण शिकायलो, एक एक आपण इन्स्ट्रुमेंट आपल्या सोबत घ्यालो. म्हणजे जेव्हा आपण 3.3 मध्ये उतरणार तेव्हा या सर्वांचा यूज आपल्याला करता आला पाहिजे. आय होप तुम्हाला हे सर्व काही समजत असेल. नंतर शिकलो कॉन्ग्रंट ऑफ आर्क. दोन आर्क कॉन्ग्रंट केव्हा असतात सर? जेव्हा त्यांचं मेजर म्हणजे सेंट्रल अँगल आणि रेडियस सारखी असते तेव्हा असतात. त्याच्यानंतर आपण शिकलो की प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर्क, म्हणजे दोन आर्कची आपल्याला जर सम घ्यायची असेल, दोन आर्कची आपल्याला सम घ्यायची असेल तर त्यांचा एक पॉइंट कोणता तरी कॉमन असला पाहिजे हे आपण शिकलो. काही उदाहरण 1 ते 2 उदाहरण आपण सॉल्व्ह केलो. त्याच्यानंतरचा पॉइंट आपल्या पुढे आहे, पॉइंट आहे पुढे पेज नंबर 61 वर झाल्याच्या नंतर पेज नंबर 62 वर आपल्याला काही गणित सॉल्व एक्झाम्पल आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणता राहिला का पार्ट? प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर्क झाले. त्याच्यानंतर एक थेरम आहे, त्याच्यानंतर दुसरा एक थेरम आहे. हे दोन थेरम आपल्याला काय बोलतात ते बघू. तुम्ही तुमच्या सोबत पुस्तक ओपन करा, मी काय करतो आणि थेरम काय म्हणतो, थेरमचं स्टेटमेंट काय म्हणतो ते पाहू. थेरम आहे द कॉर्ड करस्पॉन्डिंग टू द कॉन्ग्रंट आर्क ऑफ अ सर्कल और कॉन्ग्रंट सर्कल्स आर कॉन्ग्रंट. म्हणजे काय? थेरमचं म्हणणं असं आहे की सर एक सर्कल असेल आणि त्याचे जे दोन कॉर्ड आहेत, समजा मी याला एकाला नाव आहे APC, हा एक कॉर्ड आहे म्हणजे सर्कलचा एक तुकडा आहे. दुसरा एक कॉर्ड आहे EQD. हे जे कॉर्ड आहे सॉरी आर्क आहे, आर्कच्या संबंधित असलेला APCच्या संबंधित असलेला कॉर्ड AC आहे. कोण आहे? AC. EQDच्या संबंधित या गोलाईच्या संबंधित असलेला कॉर्ड मधली रेषा कोण आहे? ED आहे. हे दोघंही सेम असतील, एकाच मापाचे असतील किंवा जर हे आर्क एकाच मापाचे असतील तर असं या आपल्या थेरमचं म्हणणं आहे. मग सर्वात अगोदर गिवन पार्ट मध्ये इन अ सर्कल विथ सेंटर B आर्क APC कॉन्ग्रंट असेल आर्क DQE ला. या सर्कलमध्ये सेंटर आहे B आणि आर्क APC कॉन्ग्रंट आहे आर्क DQE ला. हे दोन आर्क एकाच मापाचे आहेत. टू प्रूव्ह करायचे की कॉर्ड AC हे कॉन्ग्रंट आहे कॉर्ड D ला. म्हणजे ही जी रेषा आहे AC हे D ला कॉन्ग्रंट आहे हे आपल्याला दाखवायचे. प्रूव्ह करण्यासाठी फिल इन द ब्लँक्स अँड कम्प्लीट द प्रूफ. ह्या रिकाम्या जागा भरत आपल्याला आपलं हे प्रूफ पार्ट कम्प्लीट करायचं आहे. इन अ ट्रायंगल ABC अँड DBE. आता आपली जी नजर आहे, आपलं जे हेलिकॉप्टर जे आहे, आपल्याला आपल्या ट्रायंगल मध्ये उतरायचंय, त्याचं नाव आहे ABC. कुठं आहे ABC? ABC. समजा मी याला नाव देतो 1 नंबर ट्रायंगल. दुसरं ट्रायंगल आहे DBE. कुठं आहे? DBE या 2 नंबरला ट्रायंगल. ओके सर, दोन्ही ट्रायंगल आम्हाला दिसले. साइड AB जी आहे ती कॉन्ग्रंट आहे साइड DB ला. कुठं आहे AB? हो, हा AB ही जी साइड आहे ती DB ला कॉन्ग्रंट आहे, या DB ला कॉन्ग्रंट आहे. सांगा बरं का असेल? कारण एकाच वर्तुळाच्या त्या दोन त्रिज्या आहेत, रेडियस आहेत. म्हणून मी इथं काय लिहू शकतो? रेडाय ऑफ सेम सर्कल. ओके सर, पहिली रिकामी जागा आपल्याला भरता आली. दुसरं काय की साइड, अजून एखादी साइड घ्या. चला, जर AB बरोबर DB ला असेल तर मग BC सुद्धा रेडियस असा आहे सर, आणि BE सुद्धा रेडियसच आहे. म्हणून साइड BC अँड साइड BE याचं कारण सुद्धा असेल रेडियस किंवा रेडाय ऑफ सेम सर्कल. एकाच वर्तुळाच्या त्या रेडियस आहेत म्हणून आपल्याला त्या कॉन्ग्रंट घेता आल्या सर. नंतर मला सांगा, जर APC आर्क आणि DQE हे जर आर्क सेम असतील तर त्यांच्या संबंधित असलेला सेंट्रल अँगल म्हणजे हा वाला अँगल आणि DQEच्या संबंधित असलेला सेंट्रल अँगल हे दोन अँगल सुद्धा कॉन्ग्रंट असतील. मग पहिल्या त्रिकोणाच्या अँगलचं नाव ABC. अँगल ABC कॉन्ग्रंट आहे. दुसऱ्या त्रिकोणाच्या अँगलचं नाव DBE ला, कारण मेजर्स ऑफ कॉन्ग्रंट आर्कचे मेजर आपल्याला सेम असते हे आपण मागल्या पार्ट मध्ये बघितले. नंतर ABC हे कॉन्ग्रंट आहे DBE ला. कशावरून घेतला सर? तुम्ही इथून साइड घेतलात, इथून अँगल घेतलात तर साइड अँगल साइड टेस्ट नुसार, कोणती टेस्ट? SAS टेस्ट. या टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रंट घेता आले. आता मला सांगा, 1 नंबरचा ट्रायंगल आणि 2 नंबरचा ट्रायंगल हे दोघं जर कॉन्ग्रंट असतील तर त्याच्या साइड सुद्धा कॉन्ग्रंट आहेत.
हो सर, आपण सिमिलॅरिटी धड्यामध्ये शिकलोत नंबर 1. मग एसी कॉन्ग्रंट असेल डीई ला, म्हणून कॉर्ड एसी कॉन्ग्रंट आहे डीई ला. इथं काय लिहू शकतो मी? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल, CSCT. काय म्हणलो याला? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. आणि जे आपल्याला प्रूफ करायचं होतं ते आपण इथं प्रूफ केलंय. म्हणजे थोडक्यात काय समजलं सर, एक्झाम मध्ये किंवा आपण जे प्रॅक्टिस सेट 3.3 सोडवणार आहोत त्यामध्ये जर कॉर्ड जर एकरूप असतील, डी क्यू ई आणि एपीसी जर एकरूप असतील तर त्याच्या संबंधित असलेल्या रेषा सुद्धा हे आर्क जर एकरूप असतील तर त्याच्या संबंधित असलेले कॉर्ड सुद्धा एकरूप असतील. हे आपल्याला हे थेरम शिकून जाते. तेव्हा तिथं आपल्या लक्षात पाहिजे की द कॉर्ड करस्पॉन्डिंग टू द कॉन्ग्रंट आर्क ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रंट, किंवा इथं शॉर्टकट लिहू शकता करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ अ सर्कल, करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉन्ग्रंट आपण शब्द वापरायचा आहे. ठीक आहे, हे झालं आपला पहिला थेरम. दुसरा थेरम सुद्धा लगेच आपल्याला बघायचा आहे, शिकून घ्यायचा. दुसरा थेरम 61 वरून आपल्याला 62 पर्यंत जायचंय. पण या थेरमचा प्रूफ पार्ट डायरेक्ट प्रूफ नाहीये, इनडायरेक्ट प्रूफ आहे. त्यासाठी आपण याचं फक्त थेरम शिकून घेऊ, प्रूफ पार्ट बघणार नाही ना. आपल्याला एक्झाम मध्ये याचं प्रूफ पार्ट विचारणार आहे. त्यासाठी थेरमचं काय म्हणणं आहे, स्टेटमेंटचं काय म्हणणं आहे ते बघूत आणि पुढे चलू. थेरमचं स्टेटमेंट म्हणते, सर करस्पॉन्डिंग आर्क ऑफ अ कॉन्ग्रंट कॉर्ड ऑफ अ सर्कल ऑर कॉन्ग्रंट सर्कल आर कॉन्ग्रंट. म्हणजे जे पहिला थेरम बोलला त्याच्या उलटच दुसरा थेरम बोलायला. काय बोलता सर? पहिला थेरम काय म्हणते? पहिला थेरम म्हणते की जर आर्क कॉन्ग्रंट असतील तर कॉर्ड कॉन्ग्रंट असतील. दुसरा थेरम म्हणते जर कॉर्ड कॉन्ग्रंट असतील तर त्याच्या संबंधित असलेले पीएमक्यू आणि आरएनएस कॉन्ग्रंट असतील. म्हणजे एकमेकाला डिपेंडच आहे. आर्क कॉन्ग्रंट असतील तर कॉर्ड कॉन्ग्रंट असतील, कॉर्ड कॉन्ग्रंट असतील तर आर्क कॉन्ग्रंट असतील. तेच आहे गिवन मध्ये बघा. ओ इज अ सेंटर ऑफ अ सर्कल, इथं कॉर्ड कॉन्ग्रंट दिल्या, इथं कॉर्ड कॉन्ग्रंट प्रूफ करायच्या होत्या. इथं आपल्याला आर्क कॉन्ग्रंट प्रूफ करायचे, पण इथं आपल्याला आर्क कॉन्ग्रंट दिलं होतं. म्हणजे थोडक्यात आपल्याला एवढं समजलंय सर. एका वाक्यात सांगतो ऐका. पहिलं आर्क कॉन्ग्रंट असतील तर कॉर्ड कॉन्ग्रंट, दुसरं कॉर्ड कॉन्ग्रंट असतील तर आर्क कॉन्ग्रंट. हे आपल्याला पेज नंबर 61 वरून एवढा पार्ट समजला. ठीक आहे. आय होप तुम्हाला ही सर्व थेरी व्यवस्थितरित्या समजली असेल तर या व्हिडिओला एक लाईक तो बनता आहे. याच्यानंतर पेज नंबर 62 वर आहे सॉल्व प्रॉब्लेम. आपण आपल्या प्रॅक्टिस सेट मधले गणित सॉल्व केल्याच्या नंतर आपल्याला सॉल्व प्रॉब्लेम सोपे जातात. का? कारण सॉल्व प्रॉब्लेमचं लेवल थोडंसं हाय असते. त्याकरता इकडं प्रॅक्टिस करायची, नंतर सॉल्व प्रॉब्लेम सोडवा, तुम्हाला सोपे जातील. ठीक आहे. सध्याच्याला या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढल्या व्हिडिओमध्ये आपला प्रॅक्टिस सेट 3.2 चा जो पार्ट 2 चा व्हिडिओ राहणार आहे, त्यामध्ये आपलं प्रॅक्टिस सेट 3.3 मधील पहिलं, दुसरं, तिसरं हे 3 गणित सोडून आपला प्रॅक्टिस सेट 3.3 संपते. ठीक आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घ्या स्वतःची काळजी. जय हिंद, जय भारत.